BJPचे धन्यवाद मानते. त्यांनी आमच्यासारख्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली. त्यानंतर आमचे घरातील माझे पती अनिल आबनावे, पुतण्या अविनाश आबनावे आणि मुलगा माझ्या सुना सगळ्यांचे मी धन्यवाद देते की त्यांनी खूप परिश्रम कष्टाने आम्हाला निवडून देण्यात मदत केली. ताई, आपण निवडून आलेला आहात. पुढची कार्यकारिणी पद्धत कशा पद्धतीची असणार आहे, काय सांगाल? कार्यकारी पद्धत जी आम्ही समाजात आणि आमच्या भागामध्ये ज्या गोष्टी आम्ही आतापर्यंत सहन केल्या, म्हणजे टँकर असो, रस्त्याच्या, त्या सगळ्या समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार. आज आमचा विजय 3 उमेदवारांचा प्रभाग क्रमांक 15मधून विजय झाला आहे. याबद्दल मी सर्व मतदारांचे या ठिकाणी प्रथमतः मी आभार व्यक्त करत आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे प्रमुख जे आहे अध्यक्ष घाटे साहेब असतील, त्याच्यानंतर मुरली मोहोळ साहेब असतील, त्याच्यानंतर आमचे बिडकर साहेब असतील आणि आमच्या भागातील आमदार मान्य योगेश अण्णा टिळेकर असतील, पहिले त्यांचे सुद्धा आभार मानल की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला या ठिकाणी उमेदवारी दिली आणि आम्हाला या ठिकाणी सगळ्या प्रकारचं सहकार्य सर्वसामान्य जनतेने केलं आणि आमचे मित्रपरिवार असो आणि बाकीचे सगळं सहकार्य असो, त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारचं आम्हाला सहकार्य करून या ठिकाणी विजय करण्याचं काम या ठिकाणी आम्हाला तिघांना केलेलं आहे. पुढील कार्यकारिणी कशा पद्धतीने राहणार आहे? आम्ही एकतर ह्या पुढं जे काय प्रभाग क्रमांक 15मधील ज्या काय अडचणी असतील त्याच्यामध्ये प्राधान्याने आम्ही सगळे जे काही विषय असतील, महत्त्वाचे विषय, पाण्याचा विषय असेल, ड्रेनेजचा विषय असेल, रोडचे विषय असतील, ट्रॅफिकचे विषय असतील, हे प्राधान्याने आम्ही सोडवण्याचा प्रयत्न प्रभाग क्रमांक 15मधील तिन्ही जे काय आमचे नगरसेवक असतील ते करण्याचं काम आम्ही करू आणि त्यांचा विश्वास आम्ही जो लोकांनी आमच्यावर जो विश्वास ठेवलेला आहे त्यातला कोणत्याही प्रकारची तडा त्याला लागणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ आणि चांगल्या प्रकारचं काम करू असं या ठिकाणी मी जाहीर करतो.